जय भीम. मी राहुल कदम. सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. अखेर बिल्किस बानोला दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. गुजरातच्या निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी 11 बलात्कारी गुन्हेगारांना शिक्षा माफी देत मुदतपूर्व सोडण्याचा केंद्र व राज्यातील भाजप सरकारने घेतलेला निर्णय न्यायमूर्ती बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने रद्द केला. सत्तेचा असा दुरुपयोग करता येणार नसल्याचे गुजरातच्या भाजप सरकारला कठोर शब्दामध्ये बजावले आहे. याशिवाय हा निर्णय देताना 13 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही रद्दबातल ठरवणारा ऐतिहासिक निकालही दिला आहे. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या 11 आरोपींना गुजरात सरकारने आपल्या अधिकारात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2022 रोजी शिक्षामाफी देत सोडले होते. सरकारच्या निर्णयाने मानवी मूल्ये आणि मानवाधिकारावर विश्वास असणाऱ्या लोकांना धक्का बसला होता. त्यातही भयंकर गोष्ट म्हणजे 11 आरोपी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांचा हार घालून सत्कारही केला होता. गुजरात सरकारच्या या निर्णयाने आणि या निर्णयावर केंद्र सरकारच्या मौनाने केंद्र आणि राज्यातील बीजेपीच्या सरकारसाठी देशातील महिलांच्या न्यायापेक्षा निवडणुकीत लाभ देणारे बलात्कारी अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोध्रा हत्याकांडानंतर 3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये दंगली उसळल्या. दंगली दरम्यान दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रणदिकपूर गावात बिल्किस बानोच्या घरात संतप्त जमावाने प्रवेश केला. दंगलखोरांपासून वाचण्यासाठी बिल्किस तिच्या कुटुंबासह शेतात लपून बसली. तेव्हा बिल्किस 21 वर्षाची होती आणि ती 5 महिन्यांची गर्भवती होती. दंगलखोरांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या आईवरही बलात्कार करण्यात आला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीचं डोकं भिंतीवर आदळून फोडण्यात आलं. या हल्ल्यात तिच्या कुटुंबातील 17 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला होता. 6 लोक बेपत्ता असल्याचे आढळले, जे कधी सापडले नाहीत. या हल्ल्यातून फक्त बिल्किस, एक पुरुष आणि एक 3 वर्षाचा मुलगा बचावला. या भयानक अपराधात सामील आरोपींना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती. जानेवारी 2008 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जशवंत नई, गोविंद नई, शैलेश भट, राधेश्याम शहा, बिपिनचंद्र जोशी, केसरबाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बकाबाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदना यांचा समावेशात होता. बॉम्बे हायकोर्टने आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपींना प्रथम मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणि नंतर नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तब्बल 9 वर्षांनंतर सर्वांना गोध्रा सब जेलमध्ये पाठवण्यात आले. यापैकी एक आरोपी राधेश्याम शहा याने 14 वर्षाची शिक्षा भोगल्यावर शिक्षा माफी मिळवण्यासाठी गुजरात सरकार व तेथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा गुजरात सरकारला शिक्षा माफीचा अधिकार नसून तो महाराष्ट्र सरकारला असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला राधेश्याम शहा याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने 13 मे 2022 रोजी शिक्षा माफीचा अधिकार गुजरात सरकारला असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार गुजरात सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी या खटल्यातील 11 गुन्हेगारांना उर्वरित शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात 81 वर्षाच्या रूपरेषा वर्मा, पूर्व खासदार सुभाषिनी अली, टीएमसी खासदार महुआ मोइत्रा आणि स्वतंत्र पत्रकार रेवती लॉल यांनी आव्हान दिले होते. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या पहिल्या याचिकेत त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. दुसऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने मे 2022 रोजी दिलेल्या आदेशाचा विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. बिल्किस बानोने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत म्हटले होते, दोषींच्या सामूहिक सुटकेने समाजाची विवेकबुद्धी हादरली आहे. माझ्या बाबतीत घडलेली घटना ही या देशाने पाहिलेला सर्वात मोठा भयंकर गुन्ह्यांपैकी एक गुन्हा आहे. दोषींची सुटका झाल्यानंतर मला प्रचंड धक्का बसला व मी पूर्णपणे सुन्न झाली होती. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठापुढे झाली होती. 12 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवला होता. काल सोमवारी या प्रकरणी आपला निकाल जाहीर केला.
गुजरात सरकारने 11 आरोपींची केलेली मुक्तता हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सुप्रीम कोर्टच्या खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने म्हटले की तुरुंग हा राज्याच्या कक्षेतील भाग असला तरी आणि तुरुंगातील कैद्यांना शिक्षा माफी देण्याचा अधिकार असला तरी 11 आरोपींना सोडण्याचा अधिकार गुजरातच्या सरकारला नसल्याचे खंडपीठाने सांगितले. कारण जिथे खटला चालवला गेला त्या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला या आरोपींना सोडण्याचा किंवा न सोडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काल दिलेल्या निकालात 11 आरोपींना सोडण्याचा घेतलेला निर्णय रद्द केला आहे. या आरोपींना शरण येण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. बलात्कार पीडित बिल्किस बानो न्यायासाठी अनेक वर्षे संघर्ष करीत आहे. पीडित महिलेला न्याय देण्याची राज्य आणि केंद्र सरकारवर घटनात्मक जबाबदारी असताना सुद्धा गुजरात सरकारने खून आणि बलात्काराच्या गंभीर अपराधात दोषी सिद्ध झालेल्या आरोपींना शिक्षा माफी देता येत नसताना सुद्धा केंद्रीय गृह खात्याच्या आदेशाखाली गुजरात सरकारने 11 गुन्हेगारांना शिक्षा माफी देत मुदतपूर्व सोडले, तेही स्वातंत्र्य दिनी, जेव्हा या देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून महिलांच्या सुरक्षेची हमी देत होते. अमित शहा यांच्या गृह खात्याने या प्रकरणी 15 दिवसात तातडीने परवानगी दिल्याचे समोर आले आहे. गुजरात सरकारने बलात्कारी गुन्हेगारांना सोडून बिल्किस बानोवर दुसऱ्यांदा घोर अन्याय केला. तिला पुन्हा यातना दिल्या गेल्या. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने आजच्या काळात धाडसी म्हणावा असा ऐतिहासिक निकाल देऊन बिल्किस बानोला दिलासा दिला आहे. खंडपीठाने आपल्या निकालात गुजरातच्या भाजप सरकारने दोषींना शिक्षा माफी देताना केलेला फ्रॉड उघड केला आहे. खंडपीठाने निकाल देताना म्हटले आहे, आरोपींना महाराष्ट्रातील न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने निर्णय घेणे योग्य ठरलं असतं. परंतु गुजरात सरकारने दोषींबरोबर मिळून या संदर्भात कारवाई केली. याच शक्यतेमुळे सर्वोच्च न्यायालयाने हा खटला गुजरात बाहेर दुसऱ्या राज्यात वर्ग केला. या संपूर्ण प्रकरणात गुजरात सरकारने घेतलेले निर्णय म्हणजे सरळ अधिकारांचा गैरवापर आहे. या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी वापर करण्याचं हे आदर्श उदाहरण आहे. अशा शब्दात न्यायालयाने गुजरात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार एखादी स्त्री कितीही उच्च किंवा नीच मानली जात असली, ती कोणत्याही धर्माची असली किंवा ती कोणत्याही पंथाची असली तरी ती आदरास पात्र आहे. महिलांवरील घृणास्पद गुन्ह्यामुळे दोषींना त्यांची शिक्षा कमी करून आणि त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांना शिक्षा माफी मिळू शकते का? 251 पानांचा निकाल लिहिणारे न्यायमूर्ती नागरत्न यांनी विचारले होते. न्यायमूर्ती बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने काल दिलेल्या आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती अजल रस्तोगी यांचा मे 2022चा निर्णय देखील रद्द केला, ज्यामध्ये 11 दोषींना लवकर माफीसाठी गुजरात सरकारकडे अपील करण्याची परवानगी देण्यात आली होती. मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जो निकाल देण्यात आला होता तो निकाल गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयापासून काही तथ्य लपवून व कोर्टाची दिशाभूल करून मिळवला होता, असे निरीक्षण नोंदवत हा निकाल रद्दबातल ठरवला. कालच्या निर्णयानंतर बिल्किस बानो यांची प्रतिक्रिया तिच्या वकिलांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक केली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, आज खरोखरच माझ्यासाठी नवीन वर्ष आहे. मी समाधानाचे अश्रू ढाळत आहे. मी 1.5 वर्षात पहिल्यांदाच हसले. मी माझ्या मुलांना मिठी मारली आहे. मी पुन्हा श्वास घेऊ शकले. मला हाच न्याय वाटतो. मला माझ्या मुलांना आणि सर्व स्त्रियांना सर्वांना समान न्याय देण्याच्या वचनाची आशा दिल्याबद्दल मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी आलेल्या या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी न्यायाची हत्या करण्याची प्रवृत्ती लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने पुन्हा एकदा देशाला सांगितले आहे की गुन्हेगारांचे संरक्षक कोण आहेत. बिल्किस बानोचा अथक संघर्ष हा अहंकारी भाजप सरकार विरोधात न्यायाच्या विजयाचं प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निकालाबाबत इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिले आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणात एक असाधारण निर्णय दिला आहे. स्वतःचा पूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे, जे कदाचित यापूर्वी एकदाच घडले आहे. अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकाराचे हनन झाल्याचे आपण पाहिले आहे. या उलट बी नागरत्ना आणि उज्ज्वल भुइया यांनी दिलेला हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या गमावलेल्या शक्तीची पुनरावृत्ती आहे. याचे स्वागत नागरिकांनी करायला हवे, असे इंदिरा जयसिंग यांनी म्हटले आहे.
एक पीडित मुस्लिम महिला गेली 20 वर्षे संघर्ष करत असताना बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींना हे सत्ताधारी सरकार केवळ मतांच्या राजकारणासाठी कायद्याचे उल्लंघन करून सत्तेचा गैरवापर करून शिक्षा माफी देत असतील तर आपण या देशाचे सुजाण नागरिक म्हणून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हे सत्ताधारी खरंच महिलांच्या सुरक्षेबद्दल हमी देण्यास पात्र आहेत का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. मी राहुल कदम.